रामकृष्णारी नर्मदे हर गजानन महाराज आश्रमातून आपण बाहेर पडलोय। मामा आपल्याला गाडी घेऊन आलेले आहेत न्यायला। या ठिकाणी बघा त्यांची स्विफ्ट गाडी आणलेली आहे। या गाडीतून आपण आता सिंगाजी महाराजांच्या समाधीपर्यंत पुढे मार्गस्थ होत आहोत। रामकृष्णारी नर्मदे हर। आपल्या बरोबर हे घोगरे बाबा पण आहेत। यांनाही आपण सिंगाजी महाराजांच्या समाधीकडे दर्शनासाठी नेतो। रामकृष्णारी नर्मदे हर। रामकृष्णारी नर्मदे हर। आपण आता सिंगाजी महाराजांच्या समाधीकडे मार्गस्थ आहोत। आपल्याला परिक्रमावासींना सेवा म्हणून अन्नदान देण्यासाठी आपल्याला एका ताईंनी गुप्तदान पाठवलं होतं 1001 रुपये आणि एका ताईंनी संगीता ताईंनी 501 रुपये पाठवले होते। हे 1500 रुपये आपल्याकडे अजूनही आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्याचे बाकी आहे। तर आपण काय करतोय आता, आपण या ठिकाणी केळी प्रसादी घेतोय आणि या मार्गावरती आपल्याला जे परिक्रमावासी भेटणार आहेत त्या परिक्रमावासींना आपण केळी प्रसादी वाटत वाटत पुढे मार्गस्थ होणार आहोत। रामकृष्णारी नर्मदे हर। या ठिकाणावर आपण 10 डझन केळी घेत आहोत। रामकृष्णारी नर्मदे हर। त्या मैयाकडून आपण 10 डझन केळी घेतलेली आहेत आणि या मैयांकडून आपण 5 डझन केळी घेतोय। रामकृष्णारी नर्मदे हर। रामकृष्णारी नर्मदे हर। या ठिकाणी परिक्रमावासी आहेत त्यांना आपण केळी प्रसादीचा वाटप करत चाललोय। रामकृष्णारी नर्मदे हर। रामकृष्णारी नर्मदे हर। परिक्रमावासींना प्रसादी म्हणून देण्यासाठी आपण या ठिकाणी केळ्याचे वेफर्स घेत आहोत। रामकृष्णारी नर्मदे हर। रामकृष्णारी नर्मदे हर। वाटेत जाणाऱ्या प्रत्येक परिक्रमावासींना आपण बालभोग पुढे देत देत चाललेलो आहे। रामकृष्णारी नर्मदे हर। नर्मदे हर बाबा, नर्मदे हर, नर्मदे हर। अशा प्रकारे आपल्याला अन्नदानासाठी आलेले जे पैसे होते त्यातून आपण केळी आणि वेफर्स वाटत वाटत मार्गातून पुढे मार्गस्थ होत आहोत। रामकृष्णारी नर्मदे हर। नर्मदे हर, नर्मदे हर। आनंद है परिक्रमा में? हरियाणा से आए हैं महाराजा। हरियाणा से है। नर्मदे हर, नर्मदे। रामकृष्णारी नर्मदे हर। वाटेत आपल्याला जेवढे परिक्रमावासी भेटत चाललेले आहेत त्यांना आपण केळी प्रसाद आणि केळीचे वेफर्स वाटत चाललेलो आहे। रामकृष्णारी नर्मदे हर। अशा प्रकारे ओंकारेश्वर पासून साधारण 80 किलोमीटर आपण गाडीतून मार्गस्थ होऊन या ठिकाणी सिंगाजी बाबा यांच्या समाधीपर्यंत पोहोचलेलो आहे। दोन्ही बाजूला जलाशय आहे। नर्मदा मैयाचं पुनासा धरण आहे। त्या पुनासा धरणाचं हे जल आहे आणि या ठिकाणी हे समोर समाधी स्थान आहे। आपण तिथपर्यंत जाऊन दर्शन घेऊन आपल्या घरी जाण्याच्या दिशेकडे मार्गस्थ होऊयात। रामकृष्णारी नर्मदे। रामकृष्णारी नर्मदे हर। या ठिकाणी आपण सिंगाजी महाराजांच्या समाधी स्थानापर्यंत पोहोचलेलो आहे। आपण वरती जाऊन दर्शन घेऊया। या ठिकाणी फोटो काढणे किंवा व्हिडिओ काढण्यासाठी बंधन आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी कॅमेरा बंद ठेवून आतमध्ये मार्गस्थ होत आहोत। रामकृष्णारी नर्मदे हर। या ठिकाणी सिंगाजी महाराजांच्या परिवारातील जे सदस्य आहेत त्यांच्या समाधींची स्थानं आहेत। आपण सगळ्यांचं या ठिकाणी दर्शन घेत आहोत। रामकृष्णारी नर्मदे हर। सिंगाजी महाराज की जय। नमामि देवी नर्मदे, नर्मदे हर। रामकृष्णारी नर्मदे। रामकृष्णारी नर्मदे। या ठिकाणी संत श्री बुखारदास बाबा यांची समाधी आहे, पण त्यांचे दर्शन घेऊया। रामकृष्णारी नर्मदे हर। नर्मदा मैयाच्या किनारे स्थित असणार हे शिवलिंग आहे। आपण शिवलिंगाचं दर्शन घेऊया त्या ठिकाणी नंदी महाराजांच्या परवानगीने। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। रामकृष्णारी नर्मदे हर। रामकृष्णारी नर्मदे हर। अशा प्रकारे आपण या ठिकाणी सिंगाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत। रामकृष्णारी नर्मदे हर। रामकृष्णारी नर्मदे हर। सिंगाजी महाराजांच्या समाधीपासून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर या ठिकाणी भोजन प्रसादालय आहे, त्या ठिकाणी आपण शुल्क देऊन भोजन प्रसादी प्राप्त केली आणि आता आपण खंडव्याकडे मार्गस्थ होत आहोत, कारण आपल्या बरोबर बाबा आलेले आहेत। बाबांना खंडवा रेल्वे स्टेशनला सोडून आपण जेजुरीच्या दिशेने पुढे मार्गस्थ होत आहोत। रामकृष्णारी नर्मदे। रामकृष्णारी नर्मदे हर। आपण काल सिंगाजी महाराज समाधीपासून दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ झालो आणि आपण आपले जे कुलदैवत आहे जेजुरीचा खंडोबा त्या ठिकाणी आपण दर्शनासाठी आलेलो आहे। रामकृष्णारी नर्मदे हर। अशा प्रकारे आपण
जेजुरी गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत वरती गडावरती आलेलो आहे. आपण आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. त्या ठिकाणी शिवलिंगावरती अभिषेक करूयात आणि आपल्या घराच्या दिशेने मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण जेजुरी गडावरती आलेलो आहे. या ठिकाणी आपण हे मुख्य मंदिर आहे. येळकोट येळकोट जय मल्हार हर हर महादेव. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण आता मध्ये दर्शन घ्यायला जाऊया. ओम नमः शिवाय. देवा नर्मदा परिक्रमाची सेवा सेवा घडली अशी देवा यात्रा धंदा पाणी प्रेमाने व्यवसाय जोरात मुलं परंपरा राहू दे. आनंदाचा आशीर्वाद पाठीशी राहू दे. खंडरावा खंडरावा दोघे पाया पडा. कैलास राणा मोडी माथा पुढे जराडी कारुण्य सिंधू भवत्सारी कृष्ण शंभो मधुरारी पार्वती पदे महादेव शंभो. जरा गजर उद्या म्हणा गजर उद्या असा तरी पाहिजे. रामजी मोर्या रामजी मोर्या अनंतीराव देवदे अनंतीराव देवदे भैरवनाथाचा सांगले भैरवनाथाचा सांगले. हो अनंतरा हो अनंतरा मला आगळ दूध नगारा पुण्याची देजुरी मोत्याचा तुरा देवाले देजुरा निळा घोडा पाव में घोडा कमरी करबुटा मोंबी हीरा हस्तकी तुरा अंगावर शाल सदा देवलाल आरती करी माळसा सुंदरी पानाय सुंदरी कोपऱ्याचा तुकडा भंडाराचा भडका बोल अंकारा सदा नामाचा तळी भंडार जेजुरी गडावर नर्मदा परिक्रमा करून सोमवार दिवशी आमचा अभिषेक तळी भंडार नर्मदेचं गंगेचं स्नान पावन करून घ्या. मनातली इच्छा पूर्ण होऊ द्या. आरोग्य चांगलं राहू द्या. जय मल्हार. हातोडा काय म्हणत मागायचे चला आता समोर तिकडं रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या ठिकाणी जेजुरी गडावरती येऊन आतमधल्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आपण जे शिवलिंग स्थित आहे त्या शिवलिंगावरती अभिषेक करून पाठीमागे पंचलिंग महादेव शिवलिंग आहे त्या ठिकाणी आपण अभिषेक करून तळी भंडारा भरून या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आपण आपल्या घराच्या दिशेने पुढे मार्गस्थ होत आहोत. हे आपलं कुलदैवत आहे. येळकोट येळकोट हर हर महादेव. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जेजुरी गडावरती आपण मल्हार देवाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी शिवलिंगावरती अभिषेक करून आपण आता आपल्या घराच्या दिशेने पुढे मार्गस्थ होत आहोत. आपण परिक्रमेसाठी ज्यावेळेस घरातून बाहेर पडलो होतो त्यावेळेस आपल्या मातोश्री पारायणामध्ये नारायणपूरला बसलेल्या होत्या. त्यांचं दर्शन घेऊन आपण पुढे आपल्या परिक्रमेच्या पडावामध्ये मार्गस्थ झालो होतो. आणि आता आपण घरी जाऊन पुन्हा आपल्या मैयाचं म्हणजे मातोश्रींचं
त्या ठिकाणी दर्शन घेऊयात, म्हणजे आपली खऱ्या अर्थाने परिक्रमा पूर्ण झाली असं होईल. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. पिढा चढून काय म्हणतो नर्मदे 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 हर. चालू ठेवा. नर्मदे. खराब झालं पिढी पण फोटो घे ना घेतला. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. आता महाराजांच्या त्यांना माहित नव्हतं नर्मदा परिक्रमा काय असते. आणि माणूस एक छोटासा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. हाय दुसरं रामकृष्ण हरी. चल कोण हाय नाही रामकृष्ण हरी. नर्मदे घेऊन येतो नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. तिचे घोंगडू कुठे? घोंगडू वाजायचं ते पडलं पडलं. रामकृष्ण हरी. पुढच्या वेळेस जाऊ आपण तुम्हाला घेऊन तुमच्या काठीला घुंगरू लावू. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. काठी 4 महिन्यापासून तीच आहे ना. रामकृष्ण हरी. नर्मदे. नर्मदे हर. एक किलो का झाड आपली तू सरक ना हा घे ना शेपूड दे रामकृष्ण हरी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे गुरुदेव दत्त नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर.
नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे. अच्छा तांदूळ तांदूळ सर्वांगी सुंदर करोमि यज्ञं सकलफलस्मै नारायणाति समर्पया अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्र हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. नर्मदे हर. ओम नमः शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हर. ओम नमः शिवाय राम कृष्ण हरी नर्मदे हर. सदानंदाचा येळ कोट हर हर महादेव रामकृष्ण हरी नर्मदे हर.
एकदा कॅमेरा रामकृष्णारी नर्मदे हर. नर्मदे. आपण घरी आलेलो आहोत आणि घरी आपलं जोरदार स्वागत झालेलं आहे. या ठिकाणी आपण कितीही रुपयाची माया जरी कमवली असती तरी एवढं स्वागत झालं नसतं. तेवढं स्वागत या ठिकाणी नर्मदा मैयाच्या कृपेने झालेलं आहे आणि स्वागतासाठी आपल्या सर्व नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत. रामकृष्णारी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि आपल्या स्वागतासाठी आपल्या मुलांनी या ठिकाणी नर्मदा अष्टकम सुद्धा आपल्याला सादर करून दाखवलं. त्याचबरोबर एक अभंग सादर करून दाखवला. त्यांचा मनपूर्वक आभार. आणि या उपस्थित सर्वांसाठी आपण नर्मदा मैया चरणी प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती उत्तम असं आरोग्य नर्मदा मैयाच्या कृपेने लाभो. रामकृष्णारी नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. या ठिकाणी बघा आपल्याला भोजन प्रसादीसाठी म्हणून या ठिकाणी ताट ठेवायचं आहे आपलं. त्या ताटासाठी घरच्यांद्वारे एवढी सजावट चालू आहे. रामकृष्णारी नर्मदे हर. हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. रामकृष्णारी नर्मदे हर. आपण घरी आल्यानंतर आपल्या कन्याने आपल्यासाठी हे गिफ्ट दिलेलं आहे. आपल्याला सुंदर असं गिफ्ट आहे. रामकृष्णारी नर्मदे हर.